आता एक महत्त्वाची बातमी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। 10वीचा निकाल 10 ते 15 मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची निकाल प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। शिक्षण बोर्डाकडून थोड्याच दिवसात निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे। ब्रेकिंग न्यूज, तुमच्या बोर्ड एग्जामच्या रिझल्टची तारीख आली आहे। जसं की तुम्ही सुरुवातीला हा साम टीव्हीचा न्यूज व्हिडिओ पाहिला, आपले रिझल्ट कधी लागणार याचा खुलासा आता झालेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांच्या खूप कामाची आहे आणि अर्धवट माहिती कधीही घोट्याची ठरू शकते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि टेस्टवायझरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, परीक्षा संपल्यावर एकदम चिल लाईफ चालू होती। पहाटे उठायचं टेन्शन नाही, अभ्यासाची घाई नाही आणि दिवसभर मोबाईलवर वेब सिरीज किंवा गेम खेळण्यात एक वेगळी मजा असते। पण जसजशी रिझल्टची तारीख जवळ येते तशी पोटात घाबरघुंडी व्हायला लागते। हेराफेरीच्या बाबूरावच्या भाषेत सांगायचं तर मेरे को तो ऐसा धकधक हो रेला है। आणि त्यात शेजारी आणि पाहुणे पण विचारायला लागतात, काय रे, कधी लागतोय निकाल? मग आपण पण थोडा घाबरून आणि थोडा कॉन्फिडन्समध्ये सांगतो, लागेल की, बघू। तर आता तुम्हाला बघू म्हणायची गरज नाहीये, कारण एकदम कन्फर्म अपडेट आली आहे। जसं की आपण आधीपासून अंदाज लावत होतो आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मेच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट येऊ शकतो, तर आता साम टीव्ही या मोठ्या न्यूज चॅनलने पण यावर शिक्कामोर्तब केला आहे। त्यांच्या अनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 12वीचा म्हणजेच HSCचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे। म्हणजेच साधारण 4 मेच्या आसपास तुमचा 12वीचा निकाल तुमच्या हातात असेल। आता पेपर तपासणीची प्रक्रिया एकदम शेवटच्या टप्प्यात आली आहे। तुम्हाला तर माहीतच आहे की पेपर आधी एक्झामिनरकडे जातात, मग मॉडरेटरकडे आणि मग चीफ मॉडरेटरकडे। ही पूर्ण प्रोसेस आता जवळपास पूर्ण होत आली आहे आणि लवकरच बोर्डाकडून अधिकृत तारीख म्हणजेच ऑफिशियल डेट घोषित केली जाईल। आता 12वीचा रिझल्ट तर येईलच, पण त्यानंतर पुढे काय? इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर किंवा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर MHT CET एक्झाम तर द्यावीच लागेल। आणि या एंट्रन्स एक्झामच्या टेन्शनमध्ये टेस्टवायझर तुमच्यासाठी एक भारी गिफ्ट घेऊन आला आहे। मित्रांनो, testwizer.com वर आम्ही MHT CET PCM आणि PCBच्या फ्री मॉक टेस्ट्स उपलब्ध करून दिल्या आहेत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात, ह्या सर्व मॉक टेस्ट्स सध्या पूर्णपणे फ्री आहेत। CETमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी प्रॅक्टिस फार गरजेची आहे। तर रिझल्टची वाट बघत बसण्यापेक्षा आपली CETची तयारी एकदम स्ट्रॉंग करा। टेस्टवायझरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जा आणि लगेच आपली फ्री टेस्ट प्रॅक्टिस सुरू करा। पुष्पा मूवीच्या स्टाईलमध्ये सांगायचं तर टेस्टवायझरची फ्री टेस्ट झुकेगा नाही आणि तुम्ही ती द्यायला थांबेगा नाही। फुकट आहे भाऊ, नक्की लाभ घ्या। आता बोलूया आपल्या 10वीच्या म्हणजेच SSCच्या विद्यार्थ्यांना। 10वीच्या मित्रांना थोडा अधिक वेळ मिळणार आहे रिलॅक्स व्हायला। न्यूजच्या रिपोर्टनुसार 10वीचा निकाल 10 मे ते 15 मेच्या दरम्यान घोषित होण्याची दाट शक्यता आहे। बोर्डाची सर्व पेपर तपासणीची कामं जवळपास पूर्ण होत आली आहेत आणि लवकरच दोन्ही वर्गांच्या रिझल्टच्या फायनल डेट्स बोर्डाकडून ऑफिशियली अनाउन्स केल्या जातील। तर मित्रांनो, आता फक्त काही दिवसांची वाट आहे। टेन्शन घेऊ नका, जो रिझल्ट येईल तो चांगलाच असेल। 3 इडियट्समध्ये सांगितल्यासारखं ऑल इज वेल म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं। आई-वडिलांना पण माझी हात जोडून विनंती आहे की मुलांना थोडं सपोर्ट करा। शर्माजीच्या मुलाला किती मार्क्स पडले याकडे लक्ष देऊ नका, कारण मार्क्सपेक्षा मुलांचे भविष्य आणि त्यांची मेहनत जास्त महत्त्वाची असते। एक रिझल्ट तुमच्या मुलाचं फ्युचर ठरवू शकत नाही। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या 12वी आणि 10वीच्या मित्रांसोबत व्हॉट्सॲपवर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांची पण धगधग थोडी कमी होईल। आणि हो, टेस्टवायझरच्या आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असंच ऑथेंटिक एज्युकेशनल अपडेट्स आणि फ्री स्टडी मटेरियल आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेस्टवायझरच्या लिंकवर क्लिक करून तुमची फ्री MHT CET मॉक टेस्ट नक्की द्या आणि तुमचा स्कोर किती आला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि आपले आणि आपल्या परिवाराचे लक्ष ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.